आज आपण लासूर गाव या ठिकाणी शिबिर छत्रपती शिवाजी महाराज महोत्सव समाधान शिबिर आयोजित केलं आहे. त्या शिबिराबद्दल काय महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा 1 याचं आयोजन आज लासूर मंडळातील लासूर गाव या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. सदर शिबिरामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागाची महाराजस्व अभियान समाधान शिबिर या शिबिराच्या अंतर्गत लासूरगाव मंडळातील आमचे 15 गावं 6 सजे हे याच्यामध्ये सगळे सहभागी झालेले आहेत. आणि या लासूरगाव मंडळामध्ये असलेल्या शासकीय जेवढे कार्यालय आहेत, कर्मचारी आहेत, हे सर्व याच्यात सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर लासूरगाव मंडळातील बचत गट, त्याचबरोबर शासकीय जेवढ्या यंत्रणा आहेत ह्या सहभागी असून यांनी सर्वांनी तत्परतेनं एक खिडकी योजना या अनुषंगाने आपण सर्वांचे प्रश्न गावकऱ्यांचे ते कसे मार्गी लागल्या जातील हे आपण सकाळी 9:30 ते 5 पर्यंत हे शिबिर आयोजित करणार आहे. यामध्ये आपण जवळपास जास्तीत जास्त ज्याचे कागदपत्र वगैरे योग्य असतील, कायदेशीर असतील, त्याची पडताळणी करून तात्काळ ते निकाली काढण्यात येतील. त्याचबरोबर आजचा हा जो कार्यक्रम आहे शिबिराचा, तर महसूल प्रशासनाचं एवढंच हे आहे की लोकाभिप्रमुख व्हायला पाहिजे, म्हणजे लोकांपर्यंत ह्या सगळ्या योजना पोहोचल्या पाहिजेत. हा या मागचा मेन उद्देश आहे. त्या अनुषंगाने आपण मंडळातील पूर्ण शेतकरी बांधव, महिला भगिनी, सर्व विद्यार्थी, शाळा पण आपण याच्यामध्ये सहभागी केलेल्या आहेत. कारण विद्यार्थ्यांनाही यामधून चांगलं मोलाचं पुढे भविष्यात त्यांनी आपली पिढी तशी घडावी, त्यांनाही ते तत्पर असावेत या अनुषंगाने हा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये आम्ही जे असे उत्कृष्ट आपल्या मंडळामध्ये हे आहेत, काय म्हणतात त्याला, कर्मचारी वगैरे आहेत किंवा जे शेतकरी आहेत, याच्यामधनं जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणे कसं वैयक्तिक असं वेगळं काहीतरी नाविन्यपूर्ण काम करतात, त्यांचे आपण यामध्ये सत्कार केलेले आहेत. व सर्वांचे प्रश्न कसे निकाली काढले जातील याबद्दल आम्ही सर्व प्रशासन जागरूक आहे व करत आहोत. धन्यवाद. या मंडळामध्ये किती गावचा सहभाग? या मंडळामध्ये 15 गावं आहेत. लासूरगाव मंडळ, लासूरगाव, सोनवाडी, करंजगाव, हडसपिंपळगाव, राहेगव्हाण, लखमापूरवाडी, जळगाव, शहादतपूर, अगरसायगाव, शिवराई, पालखेड, खिरडी, हरगोविंदपूर, दहेगाव आणि गोलवाडी. प्रमाणपत्राचे जवळपास इथे आपण रहिवासी प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र असे वेगवेगळे जवळपास 69 प्रमाणपत्र आपण वाटप केलेले आहेत. सातबाऱ्याचं जवळपास 70-80 सातबारे व 8चे उतारे वाटप केलेले आहेत. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना याचे पण आपण जवळपास 17 ते 18 प्रकरण निकाली त्याचे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर हडसपिंपळगाव येथील एक अतिक्रमण नियमाकुल असं घराचं जे आहे त्याचा आपण आपल्या ह्या शासनाच्या याच्यानुसार नियमाकुल केलेला आहे व त्यांना ते प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे, म्हणजे ते नियमाकुल करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण इथे ज्या सगळे जे वेगवेगळे आपले JR शासनाचे निघालेले आहेत, परिपत्रक निघालेले आहेत, त्या परिपत्रकाचं पण आपण QR कोड नुसार आपण इथं त्याचा बॅनर सुद्धा तयार करून शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचलं जाईल याची पण आम्ही सगळ्यांनी दखल घेतलेली आहे. व यासाठी मला गावातील, लासूरगाव मंडळातील व माझ्या लासूर गावातील तसंच इतर आजूबाजूच्या खेड्यातील सर्व शेतकऱ्यांनी पण खूप सहकार्य केलं. आणि त्याचबरोबर आमच्या इथं एक लासूरगावचे शिक्षक आहेत, शेलार सर, त्यांचं पण इथे याच्यामध्ये आम्हाला मोलाचं मार्गदर्शन भेटलं. आणि माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम जास्तीत जास्त यशस्वीरित्या कसं पार पडता येईल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू व करत आहोत. धन्यवाद. फायंडिंग्स काय सध्या? शुगर वगैरे तपासली का? येस सर. किती लोकांना शुगर आहे? केसवाले आले सर. मग भरपूर लोक आहेत. तर नॉन केसवाले 2च आले. आता रिपोर्ट उद्या परवा येईल. पुरवठा वगैरे किती वाटले सगळे? 220. तुम्हाला काय करायचं कार्ड? आणि कसं आपल्याकडे इथं गुप्तात्र मोठेच नाही का? इथले 2 प्रपोजल झाले. साबळ्यांचा आहे. आपल्याला काय नंतर बेनिफिट्स आपत्तीच्या वेळेस वगैरे